मी आता इथेच राहणार आहे, मी तुमच्या सुखदुःखामध्ये राहणार आहे, बेरोजगारी असलेल्या मुलांचा प्रश्न सोडवणार आहे। 1.5 महिन्यापूर्वी जो रोजगार मेळावा घेतला त्यामध्ये मी 600 लोकांना एकाच दिवशी 600 लोकांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे। जर 1.5 महिन्यामध्ये मी 600 लोकांना अपॉइंटमेंट लेटर देऊ शकतो, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण गेल्या मागील 5 वर्षात काय घडलं, आताचं स्टेटस काय आहे आणि त्यानंतर भविष्यामध्ये आपल्याला कशा प्रकारची मार्चिंग करायची आहे या संदर्भातली नियोजन आणि आयोजन आम्ही करतो आहोत। अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। मी स्वतः प्रशासकीय अधिकारी असल्यानं नियोजनाच्या कार्यात सहभाग घेतल्यानं आणि धोरणामध्ये माझा सहभाग राहिल्यानं आणि मंत्र्यांच्याकडे सुद्धा माझं एक्झिक्युशन असल्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये माझा एक प्रकारचा अनुभव आहे, एक आत्मविश्वास आहे। याचा फायदा म्हणून मी सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या कर्मचाऱ्यांना माझे संबंध मैत्रीत्वाचे, मित्रत्वाचे राहणार आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन आहे त्यांना आत्मविश्वास देऊन माझं जे काम आहे यापुढे चालवणार आहे। एवढं सांगतो की जे काही बदल झाला महाराष्ट्र राज्यामध्ये, जो काही पंचवार्षिक इलेक्शन नंतर जे काही बदल झाला त्या बदलामध्ये आम्हाला अशी आशा होती की महाराष्ट्रात आघाडीचं सरकार येईल। दुर्दैवानं असं काही घडलं नाही आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। पण एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये कोणतेही जरी सरकार आलं असलं, काही सरकार चालणार आहे ते आमच्या पद्धतीनं चालेल, आपल्या विकासविषयक अजेंड्यानुसार चालेल, हा मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला विश्वास देऊ इच्छितो। बरेच इश्यूज आहेत, बरेच विभाग आहेत, त्याच्या सगळ्याची माझी आखणी झालेली नाहीये, माझी चर्चा झालेली नाही। परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अतिशय महत्वाचे विभाग आहेत। बरोबर महावितरण हा जनतेशी संबंधित महत्वाचा विषय आहे आणि शेतीशी संबंधित आहे आणि आता शेतकऱ्याची जे काही पिकं आहेत ते शेवटच्या टप्प्यावर आलेली आहेत। गव्हाची पीक असेल, हरभरा असेल, तूर असेल, हे सगळं आता त्याच्या शेवटच्या टप्प्यावर आलं असल्यामुळे महावितरणशी संबंधित हे सगळे प्रश्न आहेत। विजेचा लपंडाव सुरू आहे, लोड शेडिंग खूप आहे, या सगळ्या प्रश्नाचं मी बारकाईनं आज चर्चा केली। या व्यतिरिक्त जलजीवन योजना ज्या आहेत, जलजीवनच्या म्हणजे पाणी पुरवठ्याच्या योजना ज्या आहेत त्याच्या संदर्भात मी चर्चा केली। उर्वरित विभागाचा आराखडा जो काही आढावा आहे तो मी आता सबसिक्वेंटली दर दिवशी 2-4 विभाग करून या 8-10 दिवसामध्ये सगळ्या विभागाचा मी आढावा घेणार आहे। या आढाव्यामधून आजची जी काही सद्यस्थिती आहे, सद्यस्थिती जाणून घेऊन आज जी कामं जी स्टकअप झालेली आहेत, काही ठिकाणी निधी आलेला आहे, काही ठिकाणी कामं झालेली नाही आहेत, काही ठिकाणी प्रशासकीय मान्यता आहे, वर्क ऑर्डर मिळाले नाहीत, काही बरेचसे प्रस्ताव आहेत ते जिल्हाधिकारी किंवा अन्य याच्यामध्ये रेंगाळलेले आहेत, कामं प्रलंबितच पडलेली आहेत, कामाचा जो आवाका आहे तो अद्याप सुरू झालेला नाही। म्हणून जी काही कामं आहेत, लोणार आणि सिंदखेडराजाचा आवाका पाहता आणि याचा बॅकलॉग लक्षात घेता या ठिकाणी चालू असलेली कामं ही अत्यंत अपुरी आहेत आणि त्यामुळं या कामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ करायची आहे। मी या संदर्भात अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की आताच्या कामाच्या सद्यस्थितीसह आता जे काही आर्थिक वर्ष आहे ते लवकरच सुरू होत आहे आणि पुढच्या आर्थिक वर्षाचं जे नियोजन आहे त्याचं नियोजनाची कारवाई सुरू आहे। ही सर्वसाधारण फेब्रुवारीच्या आत सगळं बजेटच्या डिमांड ज्या असतात त्या विभागाकडून त्या मंत्रालयाकडे जातात, तर त्या विभागाने खाली ज्या काही योजना तयार करायच्या आहेत, जे काही प्रस्ताव तयार, ते जास्तीत जास्त प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। या व्यतिरिक्त आम्ही जो काही त्याला काय म्हणतो आपण जनता दरबार जनता दरबार घेणार आहे, मी दोन्ही तालुक्याचे जनता दरबार घेणार आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या डिमांड्स येणार आहेत। प्रत्येक शेतकरी असेल, नागरिक असेल, त्याला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी मांडणार आहेत। त्याच्यामध्ये जर नवीन योजना ज्याचं शासनाशी संबंधित काही बजेटचा इश्यू असेल किंवा आणखी योजनाच्या संबंधित त्यांचा काही इश्यू असेल तर त्याचाही मी त्याच्यामध्ये ऍड करणार। जो काही आपला मेकर लोणार मतदारसंघामध्ये सर्व विभागाच्या ज्या मागण्या आहेत या प्रथमतः त्या अतिशय मजबूतपणानं परिपूर्णरित्या आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मागणी आमची या मेकर या मतदारसंघातून शासनाकडे होणार आहे आणि इकडनं मागणी गेल्यानंतर ठिकाणी त्याची प्रत्यक्षात बजेटमध्ये प्रोव्हिजन कशी करायची या संदर्भात माझे स्वतःचे काही आराखडे आहेत, त्याच्यामुळे मला काही अडचण नाही आणि त्यामुळे जास्तीत जास्त मागणी पत्र
ती शासनाला देऊन जो रखडलेला विकासाची जी कामं आहेत ती मी लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. या ठिकाणी एवढं सांगतो की सार्वजनिक बांधकाम विभागाची जी काही कामं या ठिकाणी चालू आहेत ती सुमारे 114 कामं आहेत. ती त्याच्यामध्ये CRECची कामं आहेत, काही एशियन डेव्हलपमेंट बँकची कामं आहेत, काही स्टेट बजेटची कामं आहेत. मला वाटतं या डिटेलची तुम्हाला लोकांना काही गरज नाही, पण सर्वसाधारण सांगतो की 681 कोटीची सार्वजनिक बांधकाम विभागाची कामं आपल्या मतदारसंघात आहेत, परंतु ही सगळी अर्धवट स्वरूपात आहेत. काहीला वर्क ऑर्डर झालेली नाहीये, काही कुठल्या तरी गावकऱ्यांनी अडवलेली आहेत. अशा बऱ्याचशा योजना आहेत की त्या अडवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा रस्ता आता संबंधित अशी चर्चा करून समन्वय साधून त्यांचे रस्ते मोकळे करून या ज्या अडकलेल्या योजना आहेत त्या सुरुवातीला आम्हाला मार्गी लावायच्या आहेत. दुसरं, याच्यामध्ये जे काही रस्ते आहेत जोडणारे त्याच्यामध्ये आधीची मागणी आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये CMJSY आहे, मुख्यमंत्री त्याला ग्राम सडक योजना आहे, किंवा आणखी आता वेगवेगळ्या जी विभागामध्ये निधी असतो, केवळ सार्वजनिक बांधकाम विभागामध्येच पैसा नसतो, तर त्या वेगवेगळ्या विभागाचा निधी हा सार्वजनिक विभागामार्फत खर्च करावा लागतो. बरोबर आहे. जसं आरोग्य विभाग आहे, त्याची जर बिल्डिंग असेल त्याचं बांधकाम कोण करतं? आरोग्य विभाग नाही करत आहे. हायर एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशनचं बांधकाम हायर एज्युकेशन नाही करत आहे, त्याचं बांधकाम कोण करतं? सार्वजनिक बांधकाम विभाग करतं. तर अशा काही योजना आपल्याकडे नाही आहेत. आता आरोग्याची काही सुविधा नाही आहेत, हॉस्पिटल्स नाही आहेत, वैद्यकीय सुविधा नाही आहेत. या सगळ्या योजनांची मागणी मी या निमित्ताने करणार आहे. खूप काही डोक्यामध्ये योजना आहेत. आता जो आढावा घेतला त्या